वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. मार्च 2026 मध्ये भारतातील एका अत्यंत लोकप्रिय आणि प्रस्थापित एसी ब्रँडने गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त एसी विकले. हो, बरोबर. म्हणजे त्यांची विक्री वाढली, महसूल वाढला. वरवर पाहता हे एक अत्यंत यशस्वी व्यवसायाचं चित्र वाटते, नाही का? अगदीच. कुणालाही असंच वाटेल की कंपनी खूप फायद्यात आहे. पण जेव्हा आपण या कंपनीच्या नफ्याचे आकडे पाहतो तेव्हा तो नफा चक्क 52% गायब झालेला दिसतो. म्हणजे विक्री जास्त पण नफा मात्र निम्म्यावर. अरे बापरे, 52%? हा खूप मोठा आकडा आहे. हो ना. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये म्हणजेच आपल्या डीप डायव्हमध्ये आपण व्होल्टास या कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4 2026च्या आर्थिक निकालांमधील याच प्रचंड मोठ्या विरोधाभासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. महसूल वाढत असताना नफ्याला अशी अचानक गळती का लागली हे आपल्याला आज डिकोड करायचंय. चला तर मग हे सगळं समजून घेऊया. हा विरोधाभास खरं तर चक्राम बाकणारा आहे. कारण काय होतं ना, जेव्हा आपण आर्थिक अहवाल वाचतो तेव्हा केवळ विक्री वाढली या एका ओळीवर थांबून चालत नाही. बरोबर. त्या वाढलेल्या विक्रीच्या आकड्यांमागे नफ्याचे आकुंचन कसे लपलेले असते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असते. फक्त वरवरचे आकडे बघून निष्कर्ष काढण्याऐवजी त्यामागील का शोधणं गरजेचं आहे. हो, म्हणजे फक्त आकडे काय सांगतायत यापेक्षा बाजारातील कोणत्या शक्ती त्या आकड्यांना तसे बनवत आहेत हे पाहिलं पाहिजे. अगदी बरोबर. तसं विश्लेषण केलं तरच कंपनीची खरी स्थिती लक्षात येते. मग आपण थेट आकड्यांच्या विश्लेषणापासूनच सुरुवात करूया. मार्च 2026 मध्ये संपलेल्या या तिमाहीत व्होल्टासचा एकूण महसूल 4,888 कोटी रुपयांवर पोहोचला. 4,888 कोटी? बापरे. हो. आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी याची तुलना केली तर यामध्ये 3% वाढ नोंदवली गेली आहे. अच्छा, म्हणजे महसूल वाढलाय. हो, याचा सरळ अर्थ असा की कंपनीने बाजारात जास्त उत्पादने विकली आहेत. पण आता खरी मेक बॉटम लाईनमध्ये आहे, म्हणजेच हातात उरणाऱ्या निव्वळ नफ्यामध्ये आहे. तिथेच खरा धक्का बसतो, नाही का? हो ना. या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा अवघा 113 कोटी रुपये राहिला आहे. आणि हाच आकडा गेल्या वर्षी याच तिमाहीत तब्बल 236 कोटी रुपये होता. म्हणजे निव्वळ नफ्यात थेट 52% घसरण. अगदी. आणि साहजिकच याचा फटका त्यांच्या प्रति शेअर कमाईला म्हणजेच EPSला बसला आहे. गेल्या वर्षी जो EPS 7 रुपये 28 पैसे होता तो आता थेट 3 रुपये 51 पैशांवर येऊन आदळला आहे. म्हणजे तिथेही तीच 52% तूट दिसतीये. हे अगदी एखाद्या घाऊक व्यापाऱ्याच्या परिस्थितीसारखं वाटते मला. म्हणजे कसं? समजा एखाद्या व्यापाऱ्याने किंवा लिंबू सरबताच्या स्टॉलवाल्याने उन्हाळ्यात दुकानात भरपूर माल भरला, प्रचंड मेहनत केली, ग्राहकांची गर्दीही उसळली आणि त्याने कालच्यापेक्षा दुप्पट ग्लास सरबत विकलं. बरोबर. पण दिवसाच्या शेवटी जेव्हा तो गल्ला मोजतो तेव्हा कालच्यापेक्षा कमी पैसे जमा झालेले असतात. माल तर जास्त विकला गेला, मग पैसे गेले कुठे? खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. आणि हाच प्रश्न आज व्होल्टासच्या या निकालांकडे पाहून पडतो. हो ना. मग हा विरोधाभास का निर्माण झाला? नफा असा अचानक कसा गायब झाला? यात सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की या प्रश्नाचे उत्तर एबिटामध्ये दडलेले आहे. एबिटा? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. एबिटा म्हणजे व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा कंपनीचा नफा. हा आकडा आपल्याला कंपनीच्या मूळ ऑपरेशन्सची ताकद दाखवतो. अच्छा, म्हणजे व्यवसाय चालवण्यातून मिळणारा मूळ नफा. अगदी बरोबर. तर मार्च 2026च्या तिमाहीत व्होल्टासचा एबिटा 185 कोटी इतका नोंदवला गेलाय. आणि गेल्या वर्षी हा आकडा किती होता? धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी हाच आकडा 301 कोटी रुपये होता. अरे बापरे. म्हणजे यामध्ये तब्बल 39% घसरण झालीये. होय. आणि हे स्पष्ट दर्शवते की व्यवसाय चालवण्याचा मूळ खर्चच इतका वाढलाय की नफा कमवण्याची कंपनीची क्षमताच दबावाखाली आली आहे. जास्त विक्री म्हणजे नेहमीच जास्त नफा नसतो हे इथे सिद्ध होतं. पण मला हे थोडे अनाकलनीय वाटते. का बरं? कारण बघा ना, व्होल्टास हा भारतातील रूम एअर कंडिशनर्सच्या बाजारपेठेतील एक अत्यंत जुना, मजबूत आणि ओळखीचा ब्रँड आहे. हो, ते तर आहेच.
अनेक दशकांपासून ग्राहकांचा या ब्रँडवर विश्वास आहे. टाटा समूहाचा ब्रँड आहे तो. जर त्यांची बाजारातील पाळेमुळे इतकी घट्ट आहेत, तर मग वाढता खर्च भरून काढण्यासाठी ते आपल्या उत्पादनांच्या किमती का वाढवू शकत हे नाही? प्रश्न खूप रास्त आहे. म्हणजे एखाद्या एसी मागे 2-3 हजार रुपये वाढवले तरी लोक त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे तो विकत घेतीलच ना. इथेच बाजारातील वास्तविकता आणि ब्रँडची ताकद यातील संघर्ष सुरू होतो. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येईल की भारत हा मुळातच अत्यंत प्राइस सेन्सिटिव्ह बाजार आहे. म्हणजे किमतीबाबत प्रचंड संवेदनशील. अगदी. आज एसीची बाजारपेठ केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये वेगाने विस्तारत आहे. हो, छोट्या शहरांमध्येही आता एसीची मागणी वाढली आहे. बरोबर. आणि जेव्हा एखादा सामान्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जातो, तेव्हा तो फक्त ब्रँड्सची पाटी बघत नाही. तो बजेटही बघतो. हो ना. जर शेजारच्या दुसऱ्या ब्रँडचा एसी, ज्याचे फीचर्स जवळपास सारखेच आहेत, तो जर 3 किंवा 4 हजार रुपये कमी किमतीत मिळत असेल, तर तो ग्राहक सहज आपला निर्णय बदलतो. अच्छा, म्हणजे बाजारात आता नवीन आणि आक्रमक ब्रँड्सनी एवढी घुसखोरी केलीये की जुन्या ब्रँड्सना त्यांच्या स्वतःच्या अटींवर किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये. अगदी तसंच. सध्या एसी उद्योगात प्रचंड जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. अनेक नवीन कंपन्या आपला मार्केट शेअर काबीज करण्यासाठी आक्रमकपणे कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग करत आहेत. म्हणजे ते अत्यंत कमी किमतीत एसी विकत आहेत. हो, ते अतिशय कमी नफा ठेवून किंवा प्रसंगी नुकसान सहन करून उत्पादने विकत आहेत. अशा वेळी जर व्होल्टासने स्वतःचा नफा टिकवण्यासाठी किमती वाढवल्या, तर ते आपला मार्केट शेअर रातोरात गमावून बसतील. हे तर खूपच धोक्याचं आहे. हो, आणि एकदा गेलेला मार्केट शेअर परत मिळवणे हे नफा परत मिळवण्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण असते. खरंय. यावरून मला टेलिकॉम क्षेत्रातील त्या प्राइस वॉरची आठवण येते. बरोबर आठवलं तुम्हाला. काही वर्षांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सुरुवातीला प्रचंड नुकसान सहन केले होते. हो, अगदी मोफत सेवा दिल्या होत्या. कारण एकदा का ग्राहक जोडला गेला की तो अनेक वर्षे त्याच नेटवर्कवर राहतो. एसीच्या व्यवसायातही असेच काहीसे असावे, नाही का? हे उदाहरण या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते. म्हणजे एकदा एखाद्यानं घरात एसी लावला की तो पुढची 7 ते 10 वर्ष चालतो. त्याला सर्व्हिसिंग लागते, त्याचे स्पेअर पार्ट्स बदलावे लागतात. अगदी बरोबर. म्हणजे आजचा एक ग्राहक गमावणे हे पुढच्या 10 वर्षांच्या व्यवसायाला मुकण्यासारखं आहे. हो, आणि व्होल्टासचे व्यवस्थापन सध्या याच धोरणावर काम करत आहे. नफ्यातील घसरण ते एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात, पण बाजारातील आपला दबदबा आणि हिस्सा त्यांना कोणत्याही किमतीत टिकवायचा आहे. ही एक प्रकारची त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि या स्पर्धेच्या दबावाव्यतिरिक्त आणखी एक मोठा फटका त्यांना बसतोय. कोणता फटका? तो म्हणजे वाढता उत्पादन खर्च, ज्याला आपण इनपुट कॉस्ट्स म्हणतो. वाढता उत्पादन खर्च म्हणजे नक्की काय? एसी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महाग झाला आहे का? होय, एसीच्या निर्मितीमध्ये तांबे, ॲल्युमिनियम यांसारखे धातू आणि कॉम्प्रेसरसारखे सुटे भाग लागतात. अच्छा, म्हणजे मेटल्सच्या किमती वाढल्या आहेत. हो, जागतिक बाजारात ह्या धातूंच्या किमती सतत बदलत असतात आणि सध्या त्या वाढलेल्या आहेत. यासोबतच लॉजिस्टिकचा म्हणजे माल इकडून तिकडे नेण्याचा खर्चही खूप वाढला आहे. म्हणजे दुहेरी फटका. अगदी. आता गोम अशी आहे की एका बाजूला कच्चा माल महाग झाल्यामुळे एसी बनवण्याचा खर्च वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धेमुळे कंपनी एसीची विक्री किंमत वाढवू शकत नाहीये. अरे बापरे. म्हणजे दोन्ही बाजूनी येणाऱ्या या दबावामुळे नफ्याचे अक्षरशः आकुंचन झाले आहे. हो, यालाच आपण मार्जिन स्क्वीज म्हणतो. पण मग इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. जर कंपनीच्या नफ्याला अशी गळती लागली आहे आणि ते कच्च्या मालाच्या वाढत्या किमती ग्राहकांवर लादू शकत नाहीत, तर मग ते सध्या आपला गळा हाकत कसे आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे त्यांना कोणता आधार मिळतोय ज्यामुळे ऑपरेशन्स अजूनही सुरू आहेत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या अहवालातील तिमाही आकडेवारीमध्ये मिळते, ज्याला आपण QOQ परफॉर्मन्स म्हणतो. म्हणजे मागच्या तिमाहीशी तुलना. हो. जर आपण वार्षिक तुलनेवरून नजर हटवून फक्त मागील तिमाहीशी तुलना केली तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. अच्छा, असं काय दिसतं तिथे? तिथे आपल्याला हवामान आणि ऋतूंचा व्यवसायावरील थेट प्रभाव पाहायला मिळतो. आता इथे विषय खूप रंजक होतोय. म्हणजे मी जेव्हा डिसेंबर 2025च्या तिमाहीची आकडेवारी पाहिली, तेव्हा त्यांचा महसूल 3071 कोटी रुपये होता. बरोबर. आणि तिथून अवघ्या 3 महिन्यात म्हणजे मार्च 2026मध्ये हा महसूल थेट 4888 कोटींवर झेपावला आहे.
हां, खूप मोठा उडी आहे नाही का? हो ना. आणि नफ्याच्या बाबतीतही डिसेंबरमधील 84.5 कोटींवरून मार्चमध्ये त्यांनी 113 कोटींवर उडी मारली आहे. म्हणजे एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत जाताना त्यांनी चांगलीच मुसंडी मारलेली दिसते. आणि याचे मुख्य कारण काय असावे असे तुम्हाला वाटतंय? मला वाटतं उन्हाळा. अगदी बरोबर. भारताचा कडक उन्हाळा आणि उष्णतेचा लाटा. एसी हा व्यवसाय मुळातच सीझनल आहे. हो, हिवाळ्यात कोण एसी घेणार? तेच तर. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आणि मार्चच्या सुरुवातीच्या उकाड्यात केवळ तापमानाचाच फरक नसतो, तर तो फरक कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर थेट नफ्याच्या रूपात परावर्तित होतो. म्हणजे जसजसं तापमान वाढतं तसं सेल वाढतो. हो. उष्णतेच्या लाटामुळे एसी आणि कूलिंग उत्पादनांची मागणी अचानक गगनाला भिडते. आणि या प्रचंड वाढलेल्या व्हॉल्यूममुळे कंपनीला तातडीचा आधार मिळतो. अच्छा, म्हणजे मार्जिन कमी असलं तरी नग जास्त विकले जातात. अगदी बरोबर. कमी नफा असला तरी जास्तीत जास्त नग विकले गेल्यामुळे खेळते भांडवल सतत फिरत राहते आणि कंपनीला मोठा कॅश फ्लो मिळतो. पण फक्त उन्हाळ्यावर अवलंबून राहणं हा काही दीर्घकालीन उपाय असू शकत नाही ना? बरोबर आहे तुमचं. जर आपण मोठ्या चित्राचा विचार केला तर भारतात एसीची मागणी यापुढेही अशीच वाढत राहील असे वाटते का? कारण जर मागणीत सातत्य नसेल तर हे मार्जिनचं गणित पुढे जाऊन आणखी बिघडू शकतं. हीच तर या व्यवसायातील सर्वात मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. कसं काय? कारण भारतासारख्या देशात एसी आता चैनीची वस्तू राहिलेली नाहीये. ती आता जीवनावश्यक गरज बनत चालली आहे. हे मात्र खरंय. उकाडा इतका वाढलाय की एसी शिवाय राहणं कठीण होतं. हो ना. देशात वेगाने विस्तारणाऱ्या मध्यमवर्ग आणि त्यांची वाढती क्रयशक्ती याला कारणीभूत आहे. काही दशकांपूर्वी घरात एसी असणं हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. हो, तेव्हा गल्लीत एखाद्याच घरात एसी असायचा. अगदी. पण आजकाल नव्याने बांधल्या जाणाऱ्या घरांमध्ये किंवा फ्लॅट्समध्ये एसीसाठी आधीच जागा सोडलेली असते. बिल्डर्स तशी सोय करूनच देतात. हो, प्लग पॉइंट्स आणि होल आधीच दिलेलं असतं. तरीही विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही एसीचा वापर खूपच कमी आहे, ज्याला आपण पेनिट्रेशन म्हणतो. म्हणजे अजूनही खूप घरांमध्ये एसी पोचलेला नाहीये. हो. याचाच अर्थ असा की या बाजारपेठेत विस्ताराला अजूनही प्रचंड मोठी जागा रिकामी आहे आणि हीच ती दीर्घकालीन संधी आहे. आणि म्हणूनच कदाचित व्होल्टासचे व्यवस्थापन फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित न करता अधिकाधिक घरांमध्ये आपला एसी कसा पोचेल याकडे लक्ष देत आहे. हो, त्यांचा फोकस मार्केट शेअर वाढवण्यावर आहे. पण मला त्यांच्या रणनीतीचा आणखी एक भाग या स्रोतांमध्ये दिसला. ते केवळ एसी व्यवसायावर विसंबून न राहता इतर कन्झ्युमर अप्लायन्सेसमध्येही वेगाने विस्तार करत आहेत. हो, हा एक अतिशय स्मार्ट निर्णय आहे. म्हणजे वॉशिंग मशीन, फ्रीज यांसारख्या गोष्टी. होय, कारण कोणताही व्यवसाय एकाच उत्पादनावर आणि तेही ऋतूनुसार चालणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहणं धोक्याचं असतं. हो, हिवाळ्यात एसीचा सेल पडतो तेव्हा कंपनीने काय करायचं? म्हणूनच कूलिंग उत्पादनांव्यतिरिक्त इतर घरगुती उपकरणांमध्ये प्रवेश करून ते वर्षभर महसूल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे एसीच्या सीझन नसलेल्या काळातही त्यांच्या ऑपरेशनचा खर्च निघू शकेल. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या सर्व माहितीच्या आधारावर जर आपण बाजाराच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर हे आर्थिक निकाल कसे पाहिले जात आहेत? बाजारातील तज्ज्ञांनी या निकालांना सरासरी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. फक्त सरासरी? हो, कारण महसूल वाढणे ही निश्चितच सकारात्मक बाजू आहे. परंतु 52% नफा घटणे हा एक असा लाल कंदील आहे ज्याकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करू शकत नाहीत. हो, तो आकडा खूपच मोठा आहे. अल्पवधीत विचार केला म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तर बाजारात यावर किंचित नकारात्मक किंवा सावध प्रतिक्रिया उमटू शकते, कारण कमी झालेल्या मार्जिनची चिंता सर्वांनाच आहे. पण दीर्घ पल्ल्याचा विचार केला तर लॉंग टर्म परिणाम काय असू शकतात? दीर्घकालीन चित्र नक्कीच आशादायक असू शकते. जर व्होल्टासने येणाऱ्या काळात आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा केली आणि उत्पादन खर्च आटोक्यात आणला, म्हणजे खर्च कमी केला, हो, तर त्यांचा हा आत्ताचा वाढलेला मार्केट शेअर त्यांना प्रचंड मोठा नफा मिळवून देईल. अच्छा, म्हणजे आता पेरायचं आणि नंतर कापणी करायची. अगदी तसंच. शॉर्ट टर्ममधील धोके हे वाढता खर्च आणि कमी मार्जिन हेच आहेत, पण लाँग टर्ममधील संधी म्हणजे मजबूत ब्रँड, बाजाराचा विस्तार आणि ग्राहकांची वाढती मागणी. ह्या दोन्ही आघाड्यांवर कंपनीला अतिशय कसरत करावी लागणार आहे. या सखोल विश्लेषणाचा गोषवारा काढायचा झाला तर व्होल्टासची सध्याची स्थिती ही एका प्रचंड मोठ्या रस्सीखेचीसारखी आहे असं मला वाटतं. रस्सीखेच, अगदी योग्य शब्द वापरलात. हो, कारण एका बाजूला भारताचा वेगाने वाढणारा मध्यम वर्ग आणि उष्णतेच्या लाटांमुळे निर्माण झालेली विशाल बाजारपेठेची संधी त्यांना खुणावत आहे. हो, तर दुसऱ्या बाजूला
कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे आलेला खर्चाचा आणि नफ्याचा दबाव त्यांना मागे खेचत आहे. या दोन्हीच्या मध्यभागी कंपनी स्वतःचा तोल कसा सांभाळते यावरच त्यांचं भविष्य अवलंबून आहे. मी नेहमी म्हणते तसं, व्यवसायात केवळ गाडीचा वेग वाढवणे महत्वाचे नसते, तर इंधनाची गळती थांबवणेही तितकेच गरजेचे असते. क्या बात है, खूप छान उपमा दिलीत. महसूल वाढतोय म्हणजे गाडी वेगात आहे, पण नफा घटतोय म्हणजे इंधनाची गळती सुरू आहे. जर ती वेळीच थांबवली नाही तर नुसत्या वेगावर गाडी जास्त दूर जाऊ शकणार नाही. एकदम बरोबर. ह्या पूर्ण चर्चेच्या शेवटी एक असा विचार करण्यासारखा मुद्दा मला सर्वांसमोर मांडायचा आहे, जो या आर्थिक आकड्यांच्या पलीकडचा आहे. कोणता मुद्दा? आपण पाहिले की उन्हाळा वाढत आहे, एसीची मागणी वाढत आहे आणि त्याचवेळी बाजारात टिकून राहण्यासाठी कंपन्यांना किमती कमी ठेवणे भाग पडत आहे. हो, आपण हे सविस्तर पाहिलं. तर अशा या गुंतागुंतीच्या परिस्थितीत भविष्यात एसी उद्योगावर नक्की कोण राज्य करेल? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ती कंपनी राज्य करेल जी नफ्याशी तडजोड करून कायम सर्वात स्वस्त एसी बाजारात आणत राहील, की ती कंपनी बाजी मारेल जी ह्या वाढत्या उत्पादन खर्चावर कायमची मात करण्यासाठी आपल्या निर्मिती प्रक्रियेत आणि तंत्रज्ञानात असे काही इनोव्हेशन आणेल ज्यामुळे एसी बनवण्याचा मूळ खर्चच निम्म्यावर येईल? हा खरंच खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. हा प्रश्न फक्त एका तिमाहीच्या निकालांपुरता मर्यादित नाही, तर तो या संपूर्ण उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवणार आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.